ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 5 भाग 4 ओवी क्रमांक 151. या ओवीपासून जे या देहातच ब्रह्मभावाला आले ते कसे आणि कशाने झाले हे श्रीकृष्ण अर्जुनाला थोडक्यात सांगत आहेत. तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ज्यांनी विरक्तीच्या सहाय्याने सर्व विषय वासना बाहेर घालवून आपले मन केवळ मनोमय करून सोडले आहे. सहजे तिही संधी भेटी जेत भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. सांडुणी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करीती. जेथे 2 भुवयांची टोके सहजच एकत्र मिळतात म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्यांच्या संयोगाच्या ठिकाणी दृष्टी माघारी वळवून स्थिर करून उजवी आणि डावी नाकपुडीचे मार्ग बंद करून वायूचे निरोधन करून प्राण आणि अपान यांचे ऐक्य करून त्यांना चित्तासह व्योमगामी करतात. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे असंख्य ओहोळ आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळी गटारातील पाणी आणि गंगेचे पाणी निवडून वेगळे काढता येत नाही. तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो म्हणा पवणे की जे. अर्जुना, ज्याप्रमाणे नंतर प्राणापानाच्या निरोधाने मूर्ध्नी आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांचा परिहार होतो. जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे जैसे सरोवराटे मग प्रतिमा नाही. ज्या ठिकाणी हे संसाररूपी चित्र रेखाटलेले आहे ते मनरूपी वस्त्र त्या स्थितीत फाटून जाते. जसे सरोवर आटून गेल्यावर प्रतिबिंबही आपोआप नाहीसे होते तैसे मनपण मुद्दल जाये मग अहम भावादिकके आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तसे या समाधी स्थितीत मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर अहंकारादी विकार कोठे बरे राहिले. तो ब्रह्म अनुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. आम्ही पूर्वी सांगितले की जे याच देहात ब्रह्मैक्याला प्राप्त झाले ते याच मार्गाने आले आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. तिही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे निरूप होऊन ठेले. आणि यमनियमादीचे योग साधनेचे अवघड डोंगर आणि योगाभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ज्ञानी पुरुष या पलीकडच्या तीराला येतात. ते स्वतः उपाधिरहित होतात आणि मग प्रपंचाची मोजणी करून
म्हणजे तत्वतः त्यास मिथ्या आहे असे जाणून ते याच देहात प्रत्यक्ष शांतरसच होऊन राहतात. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणोनी चमत्कारला. जेव्हा असे योग मार्गाचे स्वरूप श्रीकृष्णांनी वर्णिले तेव्हा अर्जुन हा फार मार्मिक श्रोता असल्यामुळे हे नवीनच तत्व ऐकून आश्चर्यचकित झाला. ते देखिलिया कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले ते काही पा चित्त वाईले ये बोली तुझे. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त समाधानी झाले का? तव अर्जुन म्हणे देव परचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जी भाव मानसू माझा. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण दुसऱ्याच्या तोंडावर उमरणारी अंतःकरणातील लक्षणे जाणण्यात चतुर आहात. त्यामुळे तुम्ही माझ्या मनातील चित्तातील अभिप्राय ओळखला. म्या जे काही विवरुणी पुसावे ते आधीची कळिले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. मी विचार करून जे काही विचारावे ते देवा आपण अगोदरच जाणले असले तरी आपण जे बोललात ते स्पष्ट करून सांगावे. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा परी आम्हा सारिखिया अभोळा येत आहाती परी काही काळा तो साहो येवर. खरे पाहिले तर देवा तुम्ही जो साधन मार्ग उपदेशिला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसे आमच्या सारख्या दुर्बलांना ज्ञान मार्गापेक्षा अधिक सुलभ सोपा आहे. मग हा मार्ग शोधून काढण्याला जरा विलंब लागला पण तो सहन करता येईल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. तव कृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्गू गमला निका तरी काय जाहले ऐकिजे का सुखे बोलो. म्हणून पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचा पडताळा पाहण्यासाठी हाच संपूर्ण विषय प्रारंभापासून शेवटपर्यंत विस्ताराने सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, असे आहे का? तुला जर हा साधन मार्ग चांगला वाटतो तर त्याचे विवेचन पुन्हा करायला मी आनंदाने तयार आहे. अर्जुना तू परिससी परिसोणी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. आधीच चित्त मायेचे वरी मीश जाहले पडियंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. अर्जुना तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करण्याची तुझी तयारी आहे तर सांगण्याला मीच का माघार घेऊ. अगोदरच कृष्णाचे चित्त आईच्या अंतःकरणासारखे दयाळू आणि त्यात विचारणारा हा आवडता अर्जुन कारण झाला. अशा स्थितीत श्रीकृष्णांच्या प्रेमाची ती अपूर्वता कोण जाणेल. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो ने निजे दृष्टी हरीची वाणू. श्रीकृष्णांनी जी प्रेमदृष्टी अर्जुनाकडे वळवली तिला काय अमृताची वृष्टी म्हणू की नव्या स्नेहाची सृष्टी म्हणू. कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. जे अमृताची बोतली
की प्रेमची पिवणी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने. ती हरीची दृष्टी जणू काय अमृताची ओतीव पुतळी होती, किंवा अर्जुनाविषयी प्रेमरस पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या प्रेमात अशी अडकली की तिला तेथून बाहेर निघण्याचे कळेना. हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेसी फाकू होईल, परी ते स्नेह रूपान येल बोलवरी. परंतु याचे जो जो वर्णन करावे त्यामुळे कथा विस्तार लांबेल, परंतु ते प्रेम म्हणजे श्रीकृष्णांच्या प्रेमाचे स्वरूप, भावाचे खरे शब्दचित्र कळणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू आकळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. तरी मागिला ध्वनी आतू, मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. म्हणून यात आश्चर्य ते कसले, जो ईश्वर स्वतःचे मान म्हणजे मोजमाप स्वतःच जाणत नाही, त्याचे स्वरूप दुसऱ्याने कसे आकलन करावे. तर सहजच श्रीकृष्णांच्या मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमात गुंतले आहेत, कारण त्या अर्जुनाला आग्रहाने अरे बाबा ऐक म्हणून ते म्हणत होते. अर्जुना जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. तो काई सया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. अर्जुना, ज्या ज्या प्रकारे तुझ्या मनाला उमस पडेल त्या त्या प्रकारे मी आनंदाने निरूपण करीन. तो योग कशाला म्हणतात, त्याचा उपयोग काय, या योगात अधिकार प्राप्ती होते का, म्हणजे येथील अधिकारी कोण आहे. ऐसे जे जे काही उक्त से ये ठाई, ते आगवेची पाही सांगे नाता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोली जेल ते पुढारी कथा आहे. याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्व मी तुला आता सांगेन पहा, तू मात्र लक्ष देऊन ऐक. असा प्रस्ताव करून श्रीकृष्ण काय बोलले ते पुढील अध्यायात आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. आता मी निवृत्तीदास ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतो की प्रपंच न सोडता योग साधण्याचा उपदेश श्रीकृष्ण अर्जुनाला करतील. तो प्रसंग स्पष्ट करून कथन करतो. हा प्रसंग आपण पुढील अध्यायात म्हणजे 6व्या अध्यायात ऐकणार आहोत. या पुढील म्हणजे 6व्या अध्यायामध्ये भगवंताने ध्यानयोग, हठयोग, त्याचप्रमाणे ब्रह्मसाम्य योगाचे वर्णन केलेले आहे. तसेच योगाचे 3 प्रकारचे भेद, त्यांची लक्षणे आणि त्यांचे फल हे सांगून तो करीत असताना त्यात विघ्ने कशी येतात आणि शेवटी त्याची प्राप्ती कशी होते इत्यादी थोडक्यात सांगितले आहे. येथपर्यंत 5वा अध्याय समाप्त झाला आहे. यापुढील म्हणजे 6वा अध्याय भाग 1 आपण पुढील व्हिडिओत पाहूयात. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.